आम्ही कुठेही आमची वैचारिक तडजोड केलेली नाही. आदरणीय पवार साहेबांनी कधीही भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेले नाहीत. आम्ही कधी जाणार नाही. आमचा संबंधच येत नाही भारतीय जनता पार्टीवर जाण्याचा. अजित पवारांच्या सोबत हे बघा, तुम्ही अजित पवारांच्या सोबत, अजित पवार भाजपच्या सोबत. असं झालं तर उद्या विरोधक कोण राहणार? आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहोत. हम्म. महाविकास आघाडी विरोधातच आहे ना सरकारच्या. हा लॉजिक. बरं, तुम्ही आता हा अजितराव प्लीज जरा सांगा, हे सगळे तुमच्या विरोधात एकवटतायत. एकवटलंच पाहिजे. हे सगळे एकवटल्यानंतर सुद्धा निकाल काय लागतो ते महाराष्ट्रानं आता रिसेंटली बघितलंय. हम्म. फक्त आमचे मित्र विकासराव लवंड्यांना एवढीच आठवण करून देतो की आपण भारतीय जनता पार्टीचा विकासराव इतका द्वेष करू नका. मी आठवण करून देतो, माझे काका आदरणीय उत्तमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते सरकार होतं आणि आमचे उत्तमराव नाना त्याच्यामध्ये सिनियर होते. आणि भारतीय जनता पार्टी बरोबर आपण मांडीला मांडी लावून सरकारमध्ये याच्या आधी बसलेला आहात. माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला न मागता पाठिंबा दिलेला आहे. आम्हाला तुमच्या दोन पक्षांनी काय निर्णय घ्यावा हे सर्वस्वी आपला अधिकार आहे. त्याच्यात आम्हाला बोलायचं नाही. परंतु भारतीय जनता पार्टी सुरू असताना सुद्धा तुम्ही सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा विकासराव 2014 ला बिनशर्त पाठिंबा होता. लढायला सगळ्यांना एकत्र यावं लागतं. मला असं वाटतं हा आमचा वैचारिक विजय आहे. ठीक आहे. तरी देखील महाराष्ट्रात भगवाच फडकतो. मला बोलू द्या भारतीय जनता पार्टी फडकवते. विकासजी पटकन मला बाकी दोन पाहुण्यांकडे द्यायचं. मुळामध्ये आता नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या असतील. इथे निवडणूक आयोगच नाहीये. तुम्ही विचारधारेच्या गप्पा मारता. ज्या दिवशी निवडणूक आयोगाची निर्मिती करणारे जे त्रिसदस्यीय समिती सरन्यायाधीश केले त्या दिवसापासून निवडणूक आयोग हा ब्रँच बांधला आणि इथे आज फक्त 6 मतदान भेद आणि जोडीला नगरपालिका निवडणुकीत बघितलं असेल आपण. ठीक आहे. विकासजी प्लीज एक प्रश्न, एक छोटासा प्रश्न महाराष्ट्राच्या मनातला हा प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणालात की स्थानिक पदाधिकाऱ्यांची ही इच्छा आहे आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतोय. बरोबर? हे वाक्य कंप्लीट बरोबर आहे? अजून निर्णय झालेला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणजे त्यांच्यावर ढकलले तुम्ही. हो. प्रशांत जगताप स्थानिक कार्यकर्ते नाहीत का गो? मी तेच सांगतोय. अजून चर्चा सुरू आहेत. प्रशांत जगताप पण आम्ही आता बरोबरच होतो मुंबईच्या पक्ष कार्यालयात. हा ठीक आहे. मला काँग्रेसचे हनुमंत पवार आहेत आपल्यासोबत. हनुमंतजी, तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये साथ घातली आहे. किती दिवस तुम्ही विरोधामध्ये राहणार आहात? तुम्ही पण सत्तेची 4 फळं चाखू शकता. चला या, बघता काय, सामील व्हा. थेट आवाहन तुम्हाला करण्यात आलंय असं कळतंय. होताय सामील? जाताय तुम्ही? काय करताय? विलासजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा एकनाथ शिंदे त्यांच्या सहकार्यांना पळवून नेलं आणि सगळे त्यांच्या सोबत गेले. किंवा अजितदादांनी सांगितलं की आपल्याला सत्तेत सहभागी व्हायचे, सगळे सोबत गेले. इतका सोपा काँग्रेस पक्ष नाही. इतिहासाला साक्षीदार आहे, सगळ्यांनी पाहिलेला आहे. शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि उद्धवजींच्या शिवसेनेबरोबर आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत. आता उद्या मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी महाविकास आघाडीचा नाही त्यांच्यासोबत काहीतरी गोळाची शक्यता आहे असं संजय राऊत साहेबांनी सांगितलं. आणि पुण्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचे अंकुशांना काकडे यांनी सांगितलं की आमची अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर चर्चा चालू आहे, 1-2 दिवसात कायदे होईल. तर मनसे असेल की अजितदादांसोबतची राष्ट्रवादी असेल, हे दोन्ही पक्ष काय आमच्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष नाहीयेत. प्रदेश अध्यक्ष आमचे पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, पाटील साहेब असतील की पुणे शहर इथले नेते ज्यांच्या नेतृत्वात आम्ही लढतोय ते रमेश दादा बागवे, अरविंद भाऊ शिंदे असतील, सगळ्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीतली शिवसेना, महाविकास आघाडीतली राष्ट्रवादी सोबत आमची बोलणी चालू आहे. आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादी अजितदादांसोबत बोलायचं की आणखी कुणासोबत बोलायचं ह्याच्यावर आमचं दिसण्याचा काहीही विषय नाही. आम्ही महाविकास आघाडीमधल्या 2 पक्षात सध्या बांधील आहोत. पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो कारभार आहे त्या कारभाराच्या विरोधात आम्ही 5 वर्षापासून तयारी करतोय. आमच्या लढायला लोक तयार आहेत, मैदानात आहोत आम्ही तयारीला लागलो. त्यामुळे आमच्या सहकारी पक्षांनी कोणासोबत जायचं म्हणून चर्चा करायची याच्यावर आमचं नियंत्रण अद्याप नाही. एक मुद्दा आहे इथे की अजितदादा पवार साहेबांनी बंटी पाटील साहेबांना फोन केला आणि प्रस्ताव दिला असं बंटी पाटील साहेबांनीच आज कोल्हापूरमध्ये सांगितलं. पण याच्यापेक्षा पुढे काहीही नाही.
पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामधले ब्लॉक अध्यक्ष नगरसेवक आमचे जे तयारी करतात त्यांच्याशी चर्चा बैठका आणि आमचा आग्रह याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत. त्यामुळे अजितदादांचं काहीतरी युती झाली अशी म्हणून घाई गडबडीत घोषणा करायची ती कुठल्याही माध्यमांनी घेऊ नये अशी विनंती. ठीक आहे, स्थळ आलंय एवढीच परिस्थिती आहे तुमच्याबद्दलची तरी आता त्यांचं जमलंय असं कळतंय. ठीक आहे, सागर देशपांडे सर आहेत. देशपांडे सर, सगळं ऐकलं तुम्ही. आता हे सगळं ऐकल्यानंतर आपण काय बोलायचं हा महाराष्ट्राच्या पुढचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, ज्या विचारधारांचं तुंतुणं सातत्यानं वाजवलं जातं आणि त्या नावावरती इथं राजकारण खेळलं जातं, त्या विचारधारांना आज खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची वेळ आली आहे का? मला वाटते तीच वाहिलेली गेलेली आहे. ती फक्त आता रिपीट व्हायला लागलेली आहे. एक 50-60 वर्षापूर्वी बॅरिस्टर नाथ पैंचं एक वाक्य होतं, गव्हर्नमेंट ऑफ द इनकॉम्पिटंट बाय द करप्ट फॉर द हेल्पलेस. मला असं वाटतं त्याच्यात थोडासा बदल करून पॉलिटिक्स ऑफ द इनकॉम्पिटंट बाय द करप्ट फॉर द हेल्पलेस असं जर म्हटलं तर ते वावगं ठरू नये. इतकी महाराष्ट्राच्या आणि देशातल्या अनेक भागातल्या राजकारणाची दुरावस्था झालेली आहे. लोकांच्या मधून असं ऐकायला मिळतं की आपण किती वेळा आपल्या भूमिका बदलतो, किती वेळा जुन्या घेतो, नव्या घेतो, सत्तेसाठी तडजोडी करतो, पुन्हा म्हणतो की आम्ही विचारधारेपासून लांब गेलेलो नाही. हे या सगळ्या मंडळींच्या लक्षात तरी कसं राहतं असं आता सामान्य लोकांना वाटायला लागेल. खरंय सर, आपण एकदा खोटं बोललो तर इतक्या भूमिका बदलल्या जातात आणि राज्यस्तरावर राजकारण करायच्या भूमिका वेगळ्या, मग नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या वेळा म्हणायचं की स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मधूनच काही जणांना वाटतं की नाही विकास व्हायचा आहे म्हणून. मला काल एक युगेंद्र पवारांचं स्टेटमेंट वाचायला मिळालं आणि त्यांनी असं म्हटलंय, बारामती नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशीचं ते वाक्य वर्तमानपत्रांमध्ये आलेलं आहे आणि अजून त्याचा कोणी इन्कार केलेला नाही. याचा अर्थ ते नक्की खरं आहे की बारामती शहराचा सर्वांगीण विकास झाला नाही यासाठी तुम्ही युगेंद्र पवार ज्या आघाडीचे आहेत त्या आघाडीला किंवा त्या उमेदवारांना निवडून द्या. असं एक 2 दिवसापूर्वीच ते स्टेटमेंट आणि ती बातमी वाचायला मिळाली. आणि आता आपण जर म्हणताय त्याप्रमाणे ही युती अजून झालेली नाही किंवा अशी घोषणा झालेली नाही असं आता त्या पक्ष प्रवक्त्यांनी, पण एकूणच जर हे वातावरण बघितलं तर मला असं वाटतं की सगळेच पक्ष आपापल्या कुवतीनुसार आपापल्या क्षमतेनुसार तडजोडी करायच्या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत आणि मग त्यांना परस्परांना एक तेवढ्यापुरतं लोकांना सांगण्यापुरतं समाधान मिळतं. काही जणांना की आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही आणि काही जणांना समाधान मिळतं की आमच्या विचारधारेशी तडजोड न करता आम्ही त्यांना आमच्या रंगात रंगवलेलं आहे. मला असं वाटतं की हे अत्यंत लोकांच्या प्रती द्रोह करणारं आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे मतदारांना गृहीत धरून चालणारी ही भूमिका या सगळ्या वाटतात. अजितराव सरांनी अतिशय तिखट शब्दामध्ये सामान्य माणसाच्या मनातली भावना मांडलेली आहे. कदाचित नवीन नाही, पण जुन्या विचारधारेला चिकटून असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून तुम्हाला कधी हा फीडबॅक येतो का असा की हे म्हणजे आता मी बाकीच्या जुन्या म्हणजे आता सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की शनी शिंगणापूर सारखी परिस्थिती. विलासजी, चर्चा 2 राष्ट्रवादी एकत्र येतील का याची, पण त्या केंद्रस्थानी भारतीय जनता पक्ष सातत्यानं आहे याचा मला खरोखर खूप अभिमान वाटतो. पण मी आपल्याला पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे की आमच्या सरकारमध्ये जो अजेंडा आमच्या जुन्या मंडळींना, आमच्या मातृसंस्थेला, आमच्या विचार परिवाराला अभिप्रेत आहे, भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत आहे, तोच अजेंडा राबवण्याचा यशस्वी प्रयत्न आमचा असतो आणि तो आम्ही राबवतो. त्यातनं आम्ही तसूभरही ढळणार नाही. सत्ता